वळूया पुढल्या बातमीकडे। ठाकरेंचे विचार बळजबरीनं थोपवण्याचा प्रयत्न, वादात सहकाऱ्यांना इच्छा नसतानाही भेट दिलं प्रबोधनकारांचं पुस्तक। कस्तुरबा रुग्णालयामध्ये प्रबोधनकारांच्या पुस्तकावरून वाद निर्माण झालाय। भेट देण्यावरच पुस्तक फेकत माफी मागायला लावण्यात आली आहे। घडलेल्या प्रकारावरून कामगार संघटना आक्रमक झाली। सेवानिवृत्तीचा कार्यक्रम होता तेव्हा प्रबोधनकार ठाकरे यांचा पुस्तक देण्यात आलेलं होतं आणि ते हे पुस्तक फेकण्यात आलेलं आहे असा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। आपल्यासोबत संदीप देशपांडे आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काल कस्तुरबा रुग्णालयामध्ये प्रबोधनकार ठाकरे यांचं पुस्तक देण्यात आलेलं होतं सेवानिवृत्ती दरम्यान, पण हे पुस्तक फेकण्यात आलेलं आहे। काय सांगेल? मूर्खपणाचा मला असं वाटतं सगळ्या हद्दी या पार केलेल्या आहेत। ज्या पद्धतीने सनातन धर्माच्या नावाखाली समाजामध्ये विष घालवण्याचं काम मला असं वाटतं जे लोक करतायत त्याचंच हे द्योतक आहे। एक जण उठतो सनातन धर्माचा अपमान झाला म्हणून बूट फेकून काय मारतो चीफ जस्टिस ऑफ इंडियावर, एक जण उठते प्रबोधनकारांचं पुस्तक फेकून देते। मला असं वाटतं या लोकांना माहिती आहे का प्रबोधनकार कोण होते, त्यांचं कधी वाचलं आहे का? ज्यांना अक्कल नाही अशा लोकांचीच हे काम असू शकतं। मूर्खांचे शिरोमणी जे काम करू शकतात आणि प्रबोधनकारांचा तुम्ही अपमान करताय म्हणजे महाराष्ट्राचा अपमान करताय। ज्या महाराष्ट्राला सुधारणावादी बनवण्याच्या कामामध्ये महत्त्वाचा वाटा प्रबोधनकारांनी उचलला, त्या प्रबोधनकारांचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे। पण ज्यांनी हा पुस्तक दिला त्या महिलांकडे हा पुस्तक देखील फेकला, पण त्यांची माफी देखील मागायला लावली। मूर्खपणा आहे ना। मी तुम्हाला सांगितलं ना, हे समाजामध्ये विष घालवण्याचं काम काही लोक करतात, त्याचं द्योतक आहे आणि याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे अशी आमची ठाम मागणी आहे आणि याच्या संदर्भात आमचे पदाधिकारी जाऊन योग्य त्या ठिकाणी तक्रार करतील। तर या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे असं संदीप देशपांडे यांनी देखील म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।